6वीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपण तुमच्या टेक्स्टबुकमधला चौथा धडा घेणार आहोत. त्याचं नाव आहे साहसी शैलेश. आता साहस म्हणजे काय? साहस म्हणजे ॲडव्हेंचर. आपण जे साहस करतो म्हणजे समजा एखाद्या प्रॉब्लेम्समधून आपण काहीतरी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या व्यक्तीचा, किंवा एखादा आपण ॲडव्हेंचर करतो बघा. काही जण डोंगरावर जाऊन ॲडव्हेंचर करतात, कठीण कठीण डोंगर चढणं, याला पण ॲडव्हेंचरच आपण म्हणतो. तर तसं आज आपण एक शिकणार आहोत. शैलेश जो मुलगा आहे त्यांनी काय धाडस केलेलं आहे, त्यांनी काय ॲडव्हेंचर केलेलं आहे, आणि तो मुलगा लहानच आहे आणि त्यांनी कशा पद्धतीचं धाडस केलेलं आहे ते आज आपण शिकणार आहोत. तर मी धडा सुरुवात करते. तुम्ही पेन्सिल घेऊन बसा आणि मी ज्या ज्या अक्षराला नाही, शब्दाला मी ज्या ज्या सांगते अंडरलाईन करा. ते तुम्हाला 5 टाइम्स तुमच्या नोटबुकमध्ये डिक्टेशन म्हणून लिहायचं आहे. वर्ड्स म्हणून, कठीण वर्ड्स म्हणून तुम्हाला कठीण शब्द म्हणून लिहायचे आहेत. 5 टाइम्स लिहायचे आहेत. पावसाळ्याचा महिना होता. महिना म्हणजे मंथ. मुलांना सुट्टी होती. सुट्टीला डॅश करा. सुट्टी म्हणजे हॉलिडेज होते, त्यांना हॉलिडे होत आहे. पावसाळ्याचा महिना चालू होता आणि मुलांना सुट्टी होती, कारण जास्त पाऊस पडतो त्यामुळे काही वेळेला सुट्टी मिळते बघा आपल्याला शाळेला. तर सकाळपासून पाऊस पडत होता, त्यामुळे घरात बसून मुले कंटाळली होती. कंटाळलीला म्हणजे बोर होत होती. तुम्ही पण बोर होता जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तुम्हाला पण वाटतं की शी बाबा खाली जाऊन खेळायला मिळणार नाही म्हणून, हो की नाही? तर तसंच ती कंटाळली होती, बोर होती. कंटाळलीला डॅश करा. सायंकाळी पाऊस कमी झाला. सगळी मुले शैलेशच्या दारात गोळा झाली. आता सायंकाळी म्हणजे संध्याकाळी, इवनिंग को बारिश कम हो गई. तो क्या हुआ, बच्चे खुश हो गए आणि शैलेश जो मुलगा आहे त्याच्या घरी जाऊन सगळे ग्रुपनी गेले, गोळा झाली. सारे लपंडाव खेळू लागले. लपंडाव मीन्स आपको मालूम है, हाइड एंड सीक इंग्लिश में बोलते हैं. तर एक बच्चे पर डाइन रहता है और बाकी सब छुप जाते हैं. तो ऐसे करके वो खेलने लगे. पहिलाच डाव शैलेशवर आला. अभी फर्स्ट डाइनर इज अ शैलेश. तो वो मुंह छुपा के ऐसे खड़े रहता है और फिर बाद में सब लोग जाके छुप जाते हैं. त्याने डोळे मिटून घेतले. सवंगडी पळाले. सवंगडी म्हणजे त्याचे जे मित्रमैत्रीण होते, वो सब फ्रेंड्स है, वो आडोशाला लपून बसले. मीन्स एक जगह जाके चुपचाप, जहाँ पे कोई हमें पकड़ ना सके, ऐसे जाके छुप गए. शैलेश त्यांना शोधू लागला. अभी उसने फाइंड आउट करना चालू किया. शैलेश ने, त्याने श्रीराम, राजा, नीताला पटपट शोधून काढले. ये उनके फ्रेंड्स के नाम है. तो वो सब आउट हो गए फटाफट. आता राहिली सुवर्णा. सुवर्णा अभी मिली नहीं थी. तो शैलेशला वाटले ही खाली कुठेच दिसली नाही, म्हणजे ती गच्चीवर लपली असणार. गच्ची मीन्स टेरेस पे शायद छुप गई होगी, ऐसे उसको लगा. तर गच्चीवरला डॅश करा तुम्ही, आणि आडोशाला पण डॅश करा. लपंडावला केलेलंच असेल, आडोशाला करा आणि गच्चीवर करा डॅश. तो गच्चीवर गेला. तोवर श्रीराम, राजा, नीता एका आडव्या पाईपवर बसायला गेले. अभी एक पाइप था वहाँ पे. तो वो वहाँ पे नीता और जो आउट हुए थे बच्चे, वो जाके बैठने के लिए, वो पाइप के ऊपर बैठने के लिए गए. असे ते नेहमीच बसायचे, झोके घ्यायचे, मीन्स स्विंग जैसा वो करते थे. वहाँ पे वो पाइप पे बैठ के ऐसे स्विंग जैसे करते थे. पण आज वेगळेच घडले. पाईपला स्पर्श होताच त्यांना जोरदार धक्का बसला. मीन्स करंट बैठा एकदम. जैसे ही वो क्या किया, उन्होंने वो पाइप पे बैठे, वैसे ही उनको एकदम जोर से झटका लगा. अभी तुम्ही स्पर्शला डॅश करा. स्पर्श आणि धक्काला डॅश करा.
तिघेही मोठमोठ्याने ओरडू लागले, जोर जोर से चिल्लाने लगे वो, और जो शैलेश था वो गच्ची पे गया था। आई आई, मेलो मेलो, वाचवा। तो आरडाओरडा ऐकून शैलेश तिकडे धावत गेला, म्हणजे एकदम सडन, जैसे ही वो सुवर्णा को ढूंढने गया था। कौन? शैलेश। तो वो वहां से एकदम भाग के, जैसे ही उसको आवाज सुनाई दी जोर जोर से चिल्लाने की, बघतो तर काय, तिघेही पाईपला चिटकलेले। शैलेश ओरडला, सुवर्णा बाहर ये। मतलब सुवर्णा जैसे ही छुप गई थी, तो उसने सुवर्णा को बोला, क्योंकि उसने देखा कि बच्चे जो उसके फ्रेंड्स लोग हैं वो पाइप के ऊपर चिपक गए थे। शैलेश ओरडला, जोर से चिल्लाया शैलेश, सुवर्णा बाहेर ये, चटकन लाकडाची फळी आण। लाकडाची फळी मीन्स वुड का पीस, वो लेके आओ, ऐसे सुवर्णा को उसने बोला। काय झाले असावे ते शैलेशच्या लक्षात आले। उसको समझ में आया कि कुछ तो हुआ, मतलब करंट लगा है, ये उसको समझ में आया। वरच्या मजल्यावर पाणी नेण्यासाठी विजेची मोटार बसवली होती। ऊपर पानी पहुंचने के लिए विजेची मीन्स इलेक्ट्रिक का जो मोटर जैसा रहता है, मशीन होता है, वो बिठाया होता। त्यातील वायरचा स्पर्श भिंतीला झाला। अभी देखो मैंने ये दिखाया है कैसे, ये जो है वॉल है, और ये जो है देखो ये पाइप जा रहा है ऊपर, और यहाँ से मैंने एक वायर दिखाया है देखो। तो वो ये दीवार को टच होते, वो दीवार से इलेक्ट्रिसिटी और ये पाइप में आ गई, और क्या हुआ है, ये बैठे हैं देखो। अभी मुझे तो बच्चे ड्रॉ करने नहीं आते, मैंने ऐसे ही आप लोगों को दिखाने के लिए कि ये जो पाइप है उसके ऊपर बैठे हैं बच्चे। तो ये जो करंट है ना, वो चिपक गए बच्चे। देखो ये जो करंट है इलेक्ट्रिक का, वायर का जो टच वॉल को है, तो वो वॉल के दिस पे होके ये टच है वॉल को, तो ये क्या हुआ है, वो बच्चे चिपक गए हैं। तो विजेचा प्रवाह मोटार बसवली होती, त्यातील वायरचा स्पर्श, वायर का जो टचिंग है वो भिंतीला झाला, मीन्स वॉल को हो गया, आणि त्या भिंतीतून विजेचा प्रवाह मीन्स इलेक्ट्रिसिटी, जो इलेक्ट्रिक ये है सिटी का जो फ्लो है वो दीवार में आ गया आणि ते चिपकली। तोच प्रवाह, विजेचा प्रवाहाला डॅश करा, तोच प्रवाह भिंतीला चिकटून आलेल्या पाईपमध्ये आला, आणि त्यामुळेच ते तिथे पाईपला चिकटले। अशा वेळी लाकडी फळीचा वापर करावा असे कुरडकर बाईंनी विज्ञानाच्या तासाला शिकवले होते। अभी उनके स्कूल की जो साइंस की टीचर है, उन्होंने उनको सिखाया था कि तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा शॉक लागला तो क्या करना है। तो ये उन्होंने सिखाया था कि कैसे लकड़े का यूज़ करना है। सुवर्णा ने लाकड़ी फली आणली। अभी सुवर्णा जो छुप गई थी, उसने क्या किया, जल्दी से जाके लकड़े का एक फली लेके आई, एक पीस लेके आई। शैलेश ने एक एक आला फली ने जोराने ढकल ले, मीन्स उनको पुश किया, वहाँ से वो फली हाथ में लेके पुश किया, अन तिघे ही पाइप पासून वेगळे होऊन खाली पडले। और फिर बाद में वो बच्चे जो थे, वो चिपके हुए बच्चे थे, वो एकदम से क्या हुए, साइड में हो गए एकदम। हाँ, ते बेशुद्ध झाले। त्यांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले। उनको नज़दीक के हॉस्पिटल में वो लेके गए, क्योंकि वो क्या हुए, फेंट हो गए। बेशुद्धला डॅश करा आणि विज्ञानाच्या डॅश करा, विज्ञानाच्या तासाला लिहिलंय ना, त्याला विज्ञानाच्या ह्याला करा। आणि शुद्धीवर त्यांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले। उपचार झाल्यावर ते शुद्धीवर आले। शुद्धीवर म्हणजे जो फेंट हुए थे वो होश में आने लगे। होश में आ गए, मतलब अच्छी तरह वो बच गए, ऐसे बोल सकते हो। शैलेश ने 3 मित्रांचे प्राण वाचवले। शैलेशने काय केलं,